आणि इबो 11 आणि VR 11. आता VR 11 ही मॅच जिंकली तर फायनल खेळेल. त्यांना बेनिफिट चांगले, बॉलर देखील चांगलं ड्राईव्ह केलं गेलं तिकडे रन सिंगल. सो बॉलर कोण आहे? दक्ष. आणि स्ट्राईक एंडला बॅटर श्रीओम, ज्याने पण खूप चांगली बॅटिंग केली श्रीओम. आणि नॉन स्ट्राईक एंडला अनमोल. नॉन स्ट्राईक एंडला अनमोल आहे ना. सर्व लिटिल चॅम्प्स, सर्व नवभारतचे यंगस्टार म्हणजे येणारी पिढी आहे. पुढील काही वर्षात हे पण चांगलं क्रिकेट खेळतील, अजूनही शिकतात. पण क्रिकेट बरोबर अभ्यासाकडे पण लक्ष द्या. क्रिकेट तर खेळायचं आहे, पण अभ्यास पण करा मित्रांनो. रन झालेत 3 रन. 4 बॉल 3 रन स्ट्राईक एंडला. 3 बॉल 3. इकडे पण ड्राईव्ह केलं गेलं रन, तिकडे सिंगल. वेल बॅटिंग श्रीओम. और इस बार अच्छी गेंद यहां पर दक्ष की, बैटर आउट. गुड बॉलिंग दक्ष. बैट्समैन नेम मानव. तेरा बाजू में कौन है? चार रन झाले स्ट्राईक एंडला मानव. गुड बॉलिंग दक्ष. चांगली टाकली दक्षने आणि ओव्हर हो गया ना. पहिली ओव्हर संपली फक्त आणि फक्त 4 रन. लेफ्टी बॅटर, फुलटॉस बॉल आणि तिकडे नॉट आउट. बॉलर मोहन. पुन्हा एकदा डॉट बॉल. गुड बॉलिंग मोहन. व्हाईट बॉल. रन सिंगलने 5 रन झालेत फक्त आणि फक्त बॅटिंग करत असताना टीम VR 11. आणि तिकडे No+1 तर स्कोर जाऊन पोहोचेल 7 रन वरती. नवभारत प्रीमियर लीग मध्ये आज NPL लिटिल चैंप्स बॉक्स क्रिकेट टीम्स इस बार आउट. बैटर को यहां पर अनमोल को बाहर जाना पड़ेगा. न्यू बैटर लवेश. और इस बार अच्छी गेंद यहां पर लवेश को भी बाहर जाना पड़ेगा. गुड बॉलिंग मोहन. ये भी तो बड़े में खेल रहे. क्या बात है. बैटर क्या नाम है? माउली. माउली फेमस है मेरे को लगता है नवभारत में. जितना विराट कोहली फेमस है उतना माउली भी फेमस है. या बॉलवर पण चांगला खेळलं गेलं त्यांनी. तिकडे डॉट बॉल. रन 7 रन. 2 ओव्हर झाल्यात. ओव्हर झाली मित्रा. मोहन बोलतो मी टाकतच राहणार रात्रीपर्यंत. पहिल्या 2 ओव्हर झाले त्यांनी रन झाले 7 रन. तेरा बारी का है? वो लाया नहीं? हाँ? गाड़ी क्या है? मेरे को याद ही नहीं. देख ढूंढ. ए इधर ही होएगा. और इस बार सिंगल रन. लास्ट ओव्हर इकडे चालू आहे. बॉलर इबू. स्कोर झालेत 8 रन. 8. VR 11 ला 8 रन झालेत आतापर्यंत VR 11 ने केलेत.
आणि इकडे पण बॉल हवेत आहे, तिकडे बॅटर आउट. कोण आउट मानव बॅट्समन ने अरे यार तुम लोग वीआईपी आएगा नहीं ओवरकम किया बच्चे लोग कभी हाँ? दक्ष बच्चे लोग आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. जागा नाही तिकडं 9 रन झाले दाफलकावरती. या बॉलवर गॅपमध्ये खेळले गेले तर सिंगलने 10 रन. 3 बॉल 10 रन. इकडे पण गाव स्ट्रोक खेळले गेलेत रन आणि तिकडे बॅटर आउट. विकेट आणि बैट्समैन ने कार्तिक. बॅटर माऊली. किती बॉल झाले? 4 बॉल 10 रन. इकडे पण सिंगल रन आणि 11. वंडी आहे वंडी. निकाम लोग 11 रन झाले. शेवटचा बॉल आहे पहिल्या इनिंगचा. अब्बू आणि इकडे माऊली आउट होईल. 12 रनचं टार्गेट आहे. 12 टीमला जिंकायला इब्बू. बारा करायचे आहेत. इब्बू 11ला 12 रनचं टार्गेट आहे फक्त. फक्त 12 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकायला टीम इब्बू 11. मोहन यानंतर इब्बू 11 आणि आयाज. अरे इब्बू और मोहन स्ट्रायकेटला इब्बू आणि नॉन स्ट्रायकेटला मोहन. बॉलर लवे इकडे पण रन सिंगल आणि फक्त 12 रन्स करायचे जिंकायला टीम इब्बू 11. नवभारत प्रीमियर लीग आज सर्व नवभारतच्या बिल्डिंगच्या यंगस्टारसाठी क्रिकेट आहे. आज पूर्ण दिवस सर्व लहान मुलांसाठी एक चांगली टुर्नामेंट इकडे ऑर्गनाईज केली नवभारतच्या सर्व कमिटीने. आणि इकडे स्कोर झालाय 12 रनचं टार्गेट होतं. 2 रन झालेत. एक पहिला आला आता वाईट 3 झाला. आता वाईट लहान पोरं मारतील मध्ये जाळे म्हणून. आणि या बॉलवर चांगला स्ट्रोक आणि मोहे मोहे. यहाँ पर श्री अमर अनमोल का मोहे मोहे और रन 4 रन. वेल बैटिंग ओए भाई नो प्लस इब्बू. वन है क्या? नो +1. स्कोर झालाय 10 रन. 2 रनची गरज आहे. 5 पहिल्याच ओव्हरमध्ये टीम इब्बू 11ने आणि तिकडे बॅटर इब्बू आउट आहे. इब्बू
आणि इकडे पण स्वीप खेळले गेलेत रन सिंगल. यानंतर अयाज 11 आपण तयार आहे. अयाज 11 इब्बू 11. आणि मॅच जिंकले टीम इब्बू 11. यानंतर इब्बू 11 आणि अयाज 11 टॉस साठी या. हा तरी बोललो कुठे गेले. चला तर सामना मात्र जिंकलेला आहे तो इब्बू 11 या संघाने आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र जातो तो मोहन. एक मिनिट चला तर इब्बू 11 या संघाचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो तो मोहन. क्या बात आहे. 2 विकेट मात्र त्याने घेतलेले आहेत. असते मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र देण्यात येत आहे. मित्रांनो आणि या ठिकाणी आमच्या उपस्थित सर्व माऊलींनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मॅच साठी. सुंदर असा सामना नव भारत प्रीमियर लीग. चला फैयाज भाई यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो तो मोहन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मोहनसाठी. सुंदर असं षटक मात्र त्यांनी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि 2 विकेट्स देखील त्याने मात्र घेतलेले आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन्स मोहन. काय सांगशील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुला मिळतोय. ही ट्रॉफी प्रथम हातात घेतल्याच्या नंतर काय फील होत आहे. मला खूप खूप चांगला फील होत आहे ही ट्रॉफी घेतल्या. थँक्यू. आणि ही जी स्पर्धा जसं खान काका आहेत आणि या सर्व स्पर्धेचे जे आयोजक आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशील. मला खूप खूप चांगला वाटतंय. मी इथे खेळतो आणि पप्पू खानचा आभारी आहे. तर खूप छान आणि अशा स्पर्धा दरवर्षी झाल्या पाहिजेत का. हो. आणि तर पप्पू काकांना काय सांगशील की स्पर्धा कशा रीतीने झाल्या पाहिजे आणि दरवर्षी झाल्या पाहिजेत. पप्पू खानले चांगलं इंसान आहे आणि ते खूप खूप आभारी मला. चला तर थँक्यू सो मच मोहन. तुला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. चला जाऊया पुढे.